नमस्कार मैत्रिणी, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण की आरी वर्कसाठी कुठलं साहित्य लागतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरी वर्कचं स्टँड, जो की अशा पद्धतीचा येतो. इथे बघू शकता अशा पद्धतीचा. तर हा स्टँड आपल्याला कशा प्रकारे असेंबल करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे स्टँड असेंबल करण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपण बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना आरी वर्क करण्याची तर खूप इच्छा आहे, पण काही महिलांचे जे आहे आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे आणि काही महिलांना घराबाहेर पडता येत नाही, त्यामुळे अशा काही कारणास्तव त्या शिकू शकत नाही आहेत आरी वर्क. तर माझा एवढाच हेतू आहे की त्या महिला शिकल्या पाहिजेत आणि प्रत्येकाला माहिती आहे की ज्ञान जे आहे ते दिल्याने वाढते. म्हणून मी माझ्याकडे जे काही ज्ञान आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं जे ठरवलेलं आहे. सो इथे मी थोडंसं नर्वस होत आहे, तुम्हाला कळतच असेल, पण माझा उद्देश एकदम निखळ आहे आणि मी एकदम फ्री तुम्हाला आरी वर्क शिकवायला इथं बसलेले आहे. सो माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या महिला गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे आणि तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहू शकता. तर चला तर मग आपण बघूया. आपल्याला हा स्टँड जो आहे आपण दुकानात जरी घेतला विकत तरीसुद्धा असाच मिळतो, ऑनलाईन आला तरी पण असाच मिळतो. तर हे आपल्याला घरीच असेंबल करून घ्यायचा असतो. तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कशा प्रकारे करायचं. चला तर बघूया. सर्वप्रथम याचे जे हे नट आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे नट आहे हे असे काढून बाजूला ठेवायचे. तर हे अशा प्रकारे नट जे आहे ते मी काढून घेतलेले आहे. आता हा स्टँड धरायचा आहे आणि ही जी बाजू आहे हा अशी ठेवून आता हा जो स्टँड आहे आपण याला अटॅच करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्या 14 नंबरच्या पाण्याने आपल्याला हे पूर्ण असं टाईट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चारही पाय आपल्याला अटॅच करून असं याला टाईट करून घ्यायचं. तर या स्टँडचे आता चारही पाय असेंबल करून झालेले आहेत. त्यानंतर आता आपण बघणार आहोत हे जे नट दिसते तुम्हाला, हे नट आपल्याला लूज किंवा टाईट करून या रिंगच्या मापाप्रमाणे ढिल्लं किंवा गच्च करून घ्यायचं आहे. हे रिंग याच्यामध्ये बसले पाहिजे, अशी परफेक्ट अशी रिंग याच्यामध्ये अटॅच झाली पाहिजे. असं थोडंसं आपल्याला लूज किंवा टाईट करून घ्यायचं आहे. इथे आता ही आपल्याकडे 18 इंचची रिंग आहे. ह्या रिंगला अशा प्रकारे मधून प्रेस केलं की इथे अशा ह्या दोन एकत्र एक रिंग असतात. हे नटवाली जी रिंग आहे इथे आहे ते नट, हे रिंग आहे ते आपल्याला बाजूला ठेवायचे आहे आणि ह्या रिंगला असं खाली ठेवायचं आहे. त्यानंतर एक कुठलंही आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तर जो आहे तो त्याच्यावरती व्यवस्थित असं अंथरून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित अंथरल्याच्या नंतर याला आपण अशा प्रकारे व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी दुसरी रिंग आहे ती आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे. ठेवून व्यवस्थित असं प्रत्येक साईडने व्यवस्थित त्याला प्रेस करून त्याच्यामध्ये
अटॅच करायचा। आता इथे जर काही तुमचा कापड असा हे रिंग जे आहे अशी खाली जात नसेल त्यावेळेला इथे आपल्याला हे लूज करायचं आहे। हे लूज करून नट परत इथे याला प्रेस करायचं अशा प्रकारे। अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं दिसते हे। अशा प्रकारे कापड जो आहे ते अटॅच करायचं। असं कापड अटॅच केल्याच्या नंतर स्टँड असं पकडायचं आहे। असं ह्या कापडाला आपल्याला धरायचं आहे आणि हे जे आपला हात आहे हे तळ हात तो इकडल्या रेंजवर ठेवून हा कापड जो आहे असा खेचायचा आहे। हळूहळू हळूहळू खेचायचा आहे अशा प्रकारे। असं खेचून त्याला छान टाईट करून घ्यायचं आहे आणि हे चारी बाजूने व्यवस्थित असं खेचायचं। हे बघा अशा प्रकारे। अशा प्रकारे हे कापड आपलं असं एकदम टाईट झालं पाहिजे। व्यवस्थित टाईट असं फिक्स करायचं। आपण स्टँडसुद्धा लावून घेतलेला आहे। त्यानंतर रिंगला कापड कशा प्रकारे अटॅच करायचं हे सुद्धा बघितलेलं आहे। तर आता आपण बघूया हा जो कापड लावलेला रिंग आहे तो आपल्या स्टँडवरती अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि फिक्स करायचा आहे। अशा प्रकारे ठेवून आपण व्यवस्थित असं लावून चारी साईडने व्यवस्थित असं प्रॉपर असं फिट करून घ्यायचं। अशा प्रकारे हा स्टँडमध्ये बसला पाहिजे। सो हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये। आणि अशा छान सोप्या भाषेमध्ये आपल्याला आरीवर्क शिकण्यासाठी आरीवर्क शिकायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय, धन्यवाद।